नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि थोड्या विचित्र भावनेबद्दल बोलणार आहोत. म्हणजे मोठं यश मिळतं, पण तरीही स्वतःच्या पात्रतेवरच शंका येते. कधी झालंय असं? यालाच म्हणतात इम्पोस्टर सिंड्रोम. चला तर मग या मनाच्या खेळाला जरा जवळून ओळखूया. हे बघा, कल्पना करा की तुम्हाला ऑफिसमध्ये एक मोठं प्रमोशन मिळालंय किंवा समजा परीक्षेत तुम्ही फर्स्ट आलात. सगळेजण अभिनंदन करतायत, पण तुमच्या मनात कुठेतरी एक छोटीशी भीती आहे की अरेचा हे सगळं चुकून तर नाही ना झालं. मी खरंच याच्या लायक आहे का? माझी खरी अक्कल सगळ्यांसमोर आली तर? अशी भीती वाटते का कधी? जर तुम्हालाही कधी असं वाटलं असेल ना, तर काळजी करू नका. तुम्ही एकटे नाही आहात. ही भावना खूप लोकांमध्ये आढळते. आणि हो, मानसशास्त्रात या त्रासदायक अवस्थेला एक खास नाव सुद्धा आहे. मग नक्की काय आहे हा इम्पोस्टर सिंड्रोम? चला, यामागचा सायकोलॉजिकल फॅक्ट समजून घेऊ. अगदी सोप्या भाषेत सांगतो. इम्पॉस्टर म्हणजे काय? तर तोत्या किंवा बहुरूपी. म्हणजे जेव्हा एखादी खूप हुशार आणि यशस्वी व्यक्ती स्वतःच्याच कर्तृत्वावर विश्वास ठेवत नाही, तेव्हा त्याला इम्पॉस्टर सिंड्रोम म्हणतात. त्यांना आतून सतत वाटत राहतं की आपलं यश हे फक्त नशिबामुळे मिळालंय आणि आपण इतरांना फसवतोय. आणि गंमत बघा, या सिंड्रोमची सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय माहिती आहे? हा सिंड्रोम मूर्ख किंवा आळशी लोकांना कधीच होत नाही. उलट तो फक्त आणि फक्त हुशार, यशस्वी आणि स्वतःच्या कामाचं अगदी कठोरपणे परीक्षण करणाऱ्या लोकांनाच होतो. कारण का? तर असे लोक आपल्या छोट्याशा चुकीला सुद्धा खूप मोठं मानतात आणि स्वतःवरच खूप जास्त टीका करतात. अच्छा, मग या सिंड्रोमबद्दल जगाला पहिल्यांदा कळलं तरी कसं? याचा शोध कसा लागला? आणि विशेषतः जागतिक आणि आपल्या भारतीय संदर्भात याचं काय महत्त्व आहे? चला, तेही समजून घेऊया. तर ही गोष्ट आहे 1978 सालची. पॉलिन क्लॅन्स आणि सुझान इम्स नावाच्या 2 मानसशास्त्रज्ञांनी काही यशस्वी महिलांवर संशोधन केलं. आणि तेव्हा त्यांना या मानसिक स्थितीचा पहिल्यांदा शोध लागला. आणि तेव्हापासून यावर वैज्ञानिक चर्चा सुरू झाली. आता हे ऐकून तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल, पण महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन त्यांनी स्वतःला अनैच्छिक तोताया म्हटलं होतं. त्यांना असं वाटायचं की त्यांच्या कामाला गरजेपेक्षा जास्तच महत्त्व दिलं जात आहे. आता तुम्हीच विचार करा, जर आइन्स्टाईनसारख्या प्रतिभावान व्यक्तीला असं वाटूच शकतं, तर ही भावना किती खोलवर रुजलेली असू शकते, नाही का? आता आपल्या भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा सिंड्रोम 2 गटांमध्ये प्रामुख्याने दिसतो. पहिला गट म्हणजे घरातले पहिले पदवीधर, म्हणजे जे स्वतःच्या पिढीतले पहिले इंजिनियर किंवा डॉक्टर बनतात. त्यांना कुठेतरी वाटत राहतं की आपण या नवीन जगात फिट होत नाहीये. आणि दुसरा गट म्हणजे कॉर्पोरेट जगात उच्च पदावर पोचलेल्या महिला. त्यांना अनेकदा असं वाटतं की आपलं प्रमोशन हे कौशल्यामुळे नाही, तर फक्त स्त्री असल्यामुळे मिळालंय. पण यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये? तीही की या तोत्या मानसिकतेवर आपण पूर्णपणे मात करू शकतो. हो, खरंच. चला तर मग यावरचे 3 अगदी सोपे आणि प्रभावी उपाय पाहूया. हे 3 उपाय खूप महत्त्वाचे आहेत. नीट लक्षात घ्या. पहिला, पुराव्यांवर विश्वास ठेवा. दुसरा, तुमच्या भावनांबद्दल मोकळेपणाने बोला. आणि तिसरा, प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असण्याचा अट्टहास सोडा. आता आपण एक एक करून हे उपाय जरा सविस्तरपणे बघूया. तर पहिला उपाय, भावनांवर नाही तर फॅक्ट्सवर म्हणजे तथ्यांवर लक्ष द्या. तुमचं मार्कशीट बघा, तुम्ही जे प्रोजेक्ट्स यशस्वीपणे पूर्ण केले ते आठवा, लोकांनी तुमची जी प्रशंसा केलीये ती आठवा. हे सगळं काय आहे? हे तुमच्या कष्टाचे आणि कौशल्याचे ठोस पुरावे आहेत. त्यामुळे जेव्हाही मनात शंकेची पालचूक चुकली ना, की लगेच हे पुरावे आठवायचे. आता दुसरा उपाय, याबद्दल बोला. हो, गप्प राहू नका. जेव्हा तुम्ही तुमच्या मनातली ही भीती एखाद्या विश्वासू मित्राला किंवा गुरुस्थानी असलेल्या व्यक्तीला सांगता ना, तेव्हा अनेकदा समोरून काय उत्तर येतं माहितीये? अरे, मलाही अगदी असंच वाटायचं. आणि हे ऐकल्यावर काय होतं? आपला एकटेपणा कमी होतो आणि मनावरचं दडपण एकदम हलकं होतं. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे, तो म्हणजे परफेक्शनचा, म्हणजे परिपूर्णतेचा अट्टहास सोडा. अरे देवा, माझ्याकडून चूक झाली म्हणजे मी हुशार नाही, हा विचारच डोक्यातून काढून टाका. अहो, चुका होणं हे प्रगतीचं लक्षण आहे, अपयशाचं नाही. तुम्ही जसे आहात अगदी तसेच तुमच्या यशासाठी 100% पात्र आहात, हे लक्षात ठेवा. तर मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय? चला, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता पाहूया. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, असं तोत्या असल्यासारखं वाटणं ही तुमची कमजोरी नाहीये. उलट हा तुमच्या उच्च बुद्धिमत्तेचा आणि तुमच्या प्रामाणिकपणाचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. याचा अर्थ काय? तर तुम्ही तुमच्या कामाचा खूप गांभीर्याने विचार करता. म्हणूनच आता पुढच्या वेळी जेव्हा कधी स्वतःच्या यशावर शंका येईल ना,
तेव्हा स्वतःला एक गोष्ट ठामपणे सांगा की तुम्ही तिथे नशिबाने नाही तर तुमच्या पात्रतेने, तुमच्या कष्टाने पोहोचला आहात. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.